पुत्रवत्क्षिणतैन्द्रस्याधिपते प्रजां मेधाः सुखदा पश्चाते वससविदुराधिपत्ये रायसोघं मेधाः दग्विरजायतो नाभ्या आसीदन्तरिक्षकोशीर्ष्णुर्देवो समवर्तत पदव्यां भूमिदिशः श्रोत्रा तथा लोकाः अकल्पयन् जगुरुभेन हविता देवा यज्ञमतन्वत वसन्तो स्यासीदा जन्मग्रिग्मैद्मः शरद्भिः सप्तास्यासन् परिधयस्त्रिः सप्तसमिधाः कृताः इदं विष्णुदिचक्रमे त्रेधानि तदे पदं समूढमसपाकुसुरे स्वाहा विष्णोरराटमसि विष्णोः तत्रस्तो विष्णोः सूरस्य विष्णो ध्रुवोऽसि वैष्णवमसि विष्णवे त्वा त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपा अदाभ्यं चास्तु अक्षता पान्तु आयुष्यमस्तु सकलारामगदे स्वर्जितमस्तु अस्तु स्वर्जिता न मम गणपती बाप्पा झालंय का? हा हा सौरभ मध्ये येऊ नका. काय बघायचं गणपती बाप्पा माग सगळे गोल राऊंड एक उपचार म्हणून जो पुण्यदशम ही बस सेवा हेमंत भाऊ रासने यांनी या ठिकाणी केली होती. आज त्या पुण्यदशम सहस्रशीरिका पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात सभूमिको सर्वदशाङ्गुलम् पुरुष एवेदको सर्वं जगूतं च भाव्यम् भूतामृतवशेषानो जगन्नेनातिरोहति एतावान् स महिमातो जायांश पुरुषः पादोस विश्वाभूतानि त्रिपादसार्वदिवि दग्विरजायतो नाभ्या आसीदन्तरिक्षकोशीर्ष्णुर्देवो समवर्तत पदव्यां भूमिदिशः श्रोत्रा तथा लोकाः अकल्पयन् जगुरुभेन हविता देवा यज्ञमतन्वत वसन्तो स्यासीदा जन्मग्रिग्मैद्मः शरद्भिः सप्तास्यासन् परिधयस्त्रिः सप्तसमिधाः कृताः सहस्रशीरिका पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात सभूमिको सर्वदशाङ्गुलम् पुरुष एवेदको सर्वं जगूतं च भाव्यम् भूतामृतवशेषानो जगन्नेनातिरोहति एतावान् स महिमातो जायांश पुरुषः पादोस विश्वाभूतानि त्रिपादसार्वदिवि चास्तु अक्षता पान्तु आयुष्यमस्तु सकलारामगदे स्वर्जितमस्तु अस्तु स्वर्जिता न मम संतते पुत्र पौत्रगे यावत् भागीरथी गंगा यावत् देवो महेश्वरा यावत् प्रकाशते भानो तावत् बन्धुजय भव नमः पद्मनाभाय नमस्ते जलशाहिने नमस्ते केशवानन्द वासुदेवं नमोऽस्तुते लक्ष्मीनारायणाभ्यां इदं विष्णुदिचक्रमे त्रेधानि तदे पदं समूढमसपाकुसुरे स्वाहा विष्णोरराटमसि विष्णोः तत्रस्तो विष्णोः सूरस्य विष्णो ध्रुवोऽसि वैष्णवमसि विष्णवे त्वा त्रीणि पदा विचक्रमे विष्णुर्गोपा अदाभ्य. हे आपल्याला 3 वर्ष या माध्यमातून चांगली सेवा दिली त्या कर्मचाऱ्यांचं सपत्नीक पाद्यपूजन
ठिकाणी आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आज स्वर्गीय रामदास मास्तर यांच्या जयंतीनिमित्त आपण वर्ष झाले पुण्यदर्शनला आणि तुम्ही हे पद्यपूजन करतायत, नक्की काय भावना असतात अशा वेळेस? मुळात हा ज्या संकल्पनेतून ह्या योजनेचा आपण शुभारंभ केला होता, ही संपूर्ण दाट वस्तीत असणारी योजना आहे. इथं ज्या मोठ्या बसेस असतात त्याच्यातनं रहदारी खूप जाम होती, त्याला काहीतरी ट्रॅफिक खूप होतं, प्रदूषण खूप होतं. ज्यावेळेस आपण जर प्रदूषण मोजतो त्यावेळेस जर बघितलं तर पुणे शहरातल्या सगळ्या प्रदूषणाची जी जास्त पातळी असते, या ठिकाणी यायचे ज्या प्रदूषणाची पातळी आहे ती स्वारगेट आणि आपला जो हे असतो सिटी पोस्ट या एरियात जास्त असायची. त्यामुळं प्रदूषण विरहित सार्वजनिक वाहतूक या ठिकाणी द्यावी, सर्वांना सुरक्षित अशी वाहतूक द्यावी व सर्वांना मध्यम भागात, हा जो सगळा दाट वस्तीचा भाग आहे त्या ठिकाणी सर्वसामान्य मध्यमवर्गीय राहतात आणि त्यांना परवडेल अशी व्यवस्था द्यावी, याकरता ही योजना आपण राबवली. 3 वर्षापूर्वी 50 बसेस आपण CNGच्या नवीन खरेदी केल्या आणि त्यातून आज जर आपण बघितलं तर जवळजवळ 10 रुपयात बस असा प्रवास करणारे रोजचे 10,000 प्रवासी आहेत. म्हणजे महिन्याला 3 लाख जण प्रवास करतात, एका वर्षाला 36 लाख आणि 1 कोटी लोकांनी याचा आतापर्यंत 3 वर्षात लाभ घेतला. हजारो बाकीचे जे आहेत रोज तिकीट काढून प्रवास करणारे अशांची संख्या जवळजवळ 50,000 आहे. या सर्वांच्या माध्यमातून ही यशस्वी झाली आणि या माझ्या माहितीनुसार 3 वर्षामध्ये कोट्यावधी लोकांनी याच्यातनं सुरक्षित प्रवास केला. भाऊ, पद्यपूजन करतायत तुम्ही या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या जे सेवा देतात चालकांच्या, तर याच्यात ही जी संकल्पना आहे आम्ही आमचे नेते मोदी साहेबांकडनं घेतलेली आहे. जो सेवा देणारा आहे तो या राष्ट्राची सेवा करतो, सर्वसामान्य नागरिकांना व्यवस्था देतो. आज जर आपण बघितलं तर यांनी 3 वर्षात कोट्यावधी लोकांना सुरक्षित प्रवास दिला, तर त्यांच्याविषयी आपण कुठंतरी ऋण व्यक्त करणं, त्यांना अभिवादन करणं ही आपली संस्कृती आहे. आणि आजपर्यंत यांचा जो सन्मान जो झाला नाही तो आपल्या माध्यमातून आपण करावा, ही त्यामागची मूळ उद्देश होता. आणि त्या उद्देशानुसार ह्या 3 वर्षाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून त्या ड्रायव्हर कंडक्टर लोकांनी ही सेवा दिली, कोट्यावधी लोकांना सुरक्षित प्रवास दिला, त्यांचं आज पाद्यपूजन केलं, त्यांचा यथोचित सत्कार ही आम्ही आमच्या वतीने केला. या सर्व ठिकाणी त्यांचं दैनंदिन उदरनिर्वाहाचं साधन असेल, या सर्व ठिकाणी जाण्याची एका झोनमध्ये जावं लागतं. संपूर्ण कुटुंबाला किमान दिवसातनं 4 ते 5 वेळा त्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. आपल्या महिलांना नक्कीच लाडकी बहीण योजनेचा लाभ कसबा मतदारसंघ धनलक्ष्मी सुबस आधी पाय ठेवा पाय. गुरुजींना होणार त्या बाजूला जा. गुरुजी त्या बाजूला जा, तुम्ही त्या बाजूला. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं विराजो दोहोमसि महिमाप्यायै विराजो दोहा सव्यं पादं प्रक्षालम् ब्राह्मण शशनं मधवं गंधा पांडु अक्षरा पांडु आयुष्यमस्तु पुष्पाणि पांडु श्रुतिश्वरमस्तु तांबूलानि पांडु ऐश्वर्यमस्तु सकलाराधने गंधा पांडु सौमंगल्यं जास्तु भवन्तो रवन्तो गंधा पांडु थोडा कॅमेरा बाजूला झाले की तुझे क्लिक थोडा कॅमेरा. विदेहि देवी कल्याणं विदेहि परमांशयं रूपं देहि देहि यशो देहि विदुषो जहि तन्नम्बरैः प्रवचन् गुरुगञ्जातमग्रतः तेन देवा रूपादा उचेते ब्राह्मणस्य. अश्विनी अरुण चोरगे. ज्यावेळेस असं सन्मान होतो तुमचा जोडीने, त्यावेळेस मनात काय वाटत होतं? खूप सुंदर वाटलं की असं आमचं कोणीतरी केलं म्हणून एवढ्या वर्षांनी. खूप सुंदर वाटलं. दखल घेतली तर त्यावेळेस काय वाटत होतं की कारण हे जे काम आहे ते अतिशय जिकिरीचं काम जिकिरीचं हो, खूपच सुंदर काम. म्हणजे सकाळी त्यांना उठून 4 वाजता येऊन करावं लागतं वगैरे. सकाळी आम्हाला पण उठावं लागतं 4 वाजता, डबे द्यावं लागतात.
अशा वेळेस सन्मान ज्यावेळेस होतो त्यावेळेस काय वाटतं, कारण ही जी सेवा आहे ती पुण्यातील महत्त्वाची सेवा आहे, पुण्याची जीवनवाहिनी आहे. हो ते जीवनवाहिनी चालवतात आणि तरीही जे वेगवेगळे अनुभव येतात आणि त्यानंतर असा सन्मान होतो, मग काय वाटतं? खूपच छान वाटलं, खूप म्हणजे खूपच मस्त वाटलं आम्हाला, असं आमचं कोणीतरी केलं म्हणून. हो. अरुण चोरगे. ज्यावेळेस असा सन्मान होतो तुमचा जोडीने त्यावेळेस मनात काय वाटत होतं? खूप सुंदर वाटलं की असं आमचं कोणीतरी केलं म्हणून एवढ्या वर्षांनी. खूप सुंदर वाटलं. दखल घेतली तर त्यावेळेस काय वाटत होतं, की कारण हे जे काम आहे ते अतिशय जिकिरीचं काम चिकरीचं आहे. हो खूपच सुंदर काम, म्हणजे सकाळी त्यांना उठून 4 वाजता येऊन करावं लागतं वगैरे. सकाळी आम्हाला पण उठावं लागतं 4 वाजता, डबे द्यावं लागतात असं. अशा वेळेस सन्मान ज्यावेळेस होतो त्यावेळेस काय वाटतं, कारण ही जी सेवा आहे ती पुण्यातील महत्त्वाची सेवा आहे, पुण्याची जीवनवाहिनी आहे. हो ते जीवनवाहिनी चालवतात आणि तरीही जे वेगवेगळे अनुभव येतात आणि त्यानंतर असा सन्मान होतो, मग काय वाटतं? खूपच छान वाटलं, खूप म्हणजे खूपच मस्त वाटलं आम्हाला, असं आमचं कोणीतरी केलं म्हणून. हो. आता हे जे तुमचं पाठ्यपूजन केलंय, जे पाय जे आहेत ते क्लचवर ब्रेकवर या रहदारीत असतात, तुम्ही उभा राहून तिकीट काढता, ज्यावेळेस पाठ्यपूजन तुमचं होत होतं त्यावेळेस मनात नक्की भावना काय होती? मनामध्ये भावना होती, हे जे कार्यक्रम ते अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडला ना. आम्हाला जे जनतेची सेवेसाठी जे लोकांनी जे सहकार्य केल्याबद्दल आणि जे कार्यक्रम हेमंत भाऊंनी कार्यक्रम ठेवल्याबद्दल त्यांचं मी हार्दिक अभिनंदन PMT तर्फे करतो. ज्या नेहमी तुम्ही बसमध्ये असतात, सर्व प्रवासी रोज भेटतात, वेगवेगळे अनुभव येतात, शक्यतो वाईटच अनुभव जास्त येतात प्रवाशांचे, पण अशा वेळेस ज्यावेळेस सन्मान होतो त्यावेळेस काय वाटतं? त्या टायमाला खूप छान वाटतं आणि आम्ही संयमाने लोकांसंग प्रेमाने आणि आनंदाने राहतो. काही जर चुका असतात आम्ही त्यांना सहकार्य करून ते दूर करू शकतो.